काय सांगाल बाटलीमध्ये अळी सदृश्य पदार्थ आढळलेला आहे, नेमका काय प्रकार आहे? 24 तारखेला मी आणि माझा छोटा मुलगा 4 वर्षाचा बाळेश्वरून घरी निघत होतो. मग माझ्या मुलाने काय म्हणलं, पप्पा मला तहान लागली, पाणी प्यायचंय. मग एका आम्ही काय केलो, चहा कॅन्टीन सारखे खोका आहे तिथं पाण्याची बाटली घेतली. पाण्याची बाटली घेताना थोडी गार होती आणि गार असल्यावर ते आळीसारखं दृश्य आम्हाला आढळून आलं बॉटलमध्ये. मग आम्ही असं खाली वरी केलं तर ते सील पॅक का नाही म्हणून दुकानदाराला आम्ही विचारलं तर दुकानदार म्हणला सील पॅक आहे. मग सील पॅक आहे दादा, आम्ही काय पाणी पिलं असतं, माझ्या मुलांना काय झालं असतं तर आमच्या जीवाला कसं कुठलंच हे होणार आहे. मग त्या दुकानदाराने आम्हाला काय सांगितलं की आम्ही वरून आणतो. वरून कुठून आणतो तर आम्ही असं एक एजन्सी आहे हमसफर ही नावाची एजन्सी, तिथून आम्ही बॉटल आणली. मग तिथं आम्ही विचारायला गेलो, बाबा हे मी पाणी पिलं असतं तर माझ्या जीवाला काय झालं असतं तर कसं आहे. असं कित्येक बाटल्या बाहेर पडल्यात, कित्येक लोकांच्या जीवाशी खेळणार तुम्ही, हे बंद करा. आम्ही सांगितलं, ते म्हणले आम्ही आमच्या हातात नाही, आम्ही बॉटल वरनं आणतो, बिगवणला कंपनी आहे, तुम्ही त्यांच्याशी जाऊन भांडा. मग आम्ही काय केलं, त्याच दिवशी अन्न व प्रशासन विभागाला एक अर्ज दिला. मॅडमला बॉटल दाखवली, मॅडमनी बॉटल दाखवली, मॅडमने विचार संबंधित अधिकाऱ्यावर आम्ही बघतो काय असेल ते तिकडे माणसं आम्ही पाठवतो म्हणले. तरी त्यांच्यावर कारवाई नाही झाली. आणि त्यांच्यावर कारवाई जर नाही झाली तर आम्ही इथून सोलापूर जिल्हा शहर सगळीकडे आम्ही आंदोलन करणार आहे. हे बाटलीच्या कंपनीवर कारवाई झाली पाहिजे, अन्यथा आम्ही आंदोलन केल्याशिवाय शांत बसणार नाही. माझं नाव सचिन शिराळकर. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.